किसान किंग DK14 सिंगल फेज ऑटो पॅनल 1 HP 3 HP वायरिंग आणि सेटिंग प्रक्रिया. पॅनलची वायरिंग माहिती मार्गदर्शन. 1. सर्वप्रथम MCB मधून आलेली मेन फेज आणि अर्थिंग स्टार्टरच्या PN ला जोडून घ्या. नंतर मोटरच्या 3 वायर स्टार्टरच्या RYB ला जोडून घ्या. ही झाली तुमच्या स्टार्टरची वायरिंग. सर्वप्रथम पॅनलचा मुख्य स्विच ऑन करा. डिस्प्ले 230 व्होल्टेज दिसेल म्हणजे तुमचा पॅनल ऑन होईल. 2. पॅनलची ऑटोमॅटिक सेटिंग कशी करायची. ग्रीन बटनाने पॅनल ऑन करा आणि सेट बटन 5 सेकंद दाबून धरा. मग डिस्प्लेवर SPC असे दिसेल. SPC हे नाव दिसल्यावर तुमचा पॅनल सेट होईल आणि 2 मिनिटांनी SPC आपोआप निघून जाईल. त्यानंतर तुमचा पॅनल ऑटोमॅटिक ड्राय रन, ओव्हरलोड, हाय व्होल्ट, लो व्होल्ट, मोटर करंट इत्यादी सेटिंगसह आपोआप सेट होईल. हे झाले ऑटोमॅटिक पद्धतीने. पण तुम्हाला जर मॅन्युअली सेट करायचे असेल तर ती पद्धत पुढे दिली आहे. 3. ओव्हरलोड सेटिंग म्हणजे OLD. ओव्हरलोड म्हणजे मोटरवर जास्त लोड गेल्यास ती बंद करण्याची सोय. सेट बटन 5 सेकंद दाबा. ग्रीन बटन वापरून OLD पर्याय निवडा. उदाहरणार्थ जर तुमची मोटर 10 एम्प्सची असेल तर ओव्हरलोड व्हॅल्यू साधारणतः 13 ते 14 एम्प्स ठेवावी. हे प्रमाण मोटरच्या क्षमतेनुसार ठरवा. सेट बटन दाबून सेव्ह करा. 4. ड्राय रन सेटिंग म्हणजे DRN. ड्राय रन म्हणजे पाणी नसल्याने मोटर कोरडी चालू नये यासाठीची सेटिंग. सेट बटन 5 सेकंद दाबून ठेवा. स्क्रीनवर DRN हा पर्याय दिसेल. ग्रीन बटन वापरून DRN निवडा. उदाहरणार्थ जर तुमची मोटर 10 एम्प्सची असेल तर DRN ची व्हॅल्यू सुमारे 60 ठेवावी. ही व्हॅल्यू तुम्ही कमी जास्त करू शकता. योग्य व्हॅल्यू निवडल्यानंतर सेट बटन एकदा दाबून सेटिंग सेव्ह करा. 5. ड्राय रन रीसेट टाइम म्हणजे DAT. ही सेटिंग पाणी संपल्यानंतर मोटर बंद होते. मोटर बंद झाल्यावर ती पुन्हा किती वेळाने आपल्याला सुरू करावी लागेल हे आपण ठरवू शकतो. सेट बटन पुन्हा 5 सेकंद दाबा आणि ग्रीन बटन वापरून DAT सेटिंगमध्ये जा. येथे तुम्ही वेळ 0 मिनिटांपासून 700 मिनिटांपर्यंत सेट करू शकता. योग्य वेळ सेट करून सेट बटन दाबा आणि सेव्ह करा. 6. ऑन ऑफ टाइमर सेटिंग म्हणजे OFT/ONT. OFT म्हणजे ऑफ टाइमर, मोटर किती वेळाने बंद होईल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट, 2 मिनिट आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. ONT म्हणजे ऑन टाइमर, मोटर किती वेळ चालेल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट, 2 मिनिट आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. 7. व्होल्टेज सेटिंग म्हणजे HV/LV. HV म्हणजे हाय व्होल्टेज लिमिट, उदाहरणार्थ 460 व्होल्ट. LV म्हणजे लो व्होल्टेज लिमिट, उदाहरणार्थ 240 व्होल्ट. या सेटिंग सुद्धा ग्रीन बटनाने निवडा आणि सेटने सेव्ह करा. 8. सेटिंग मधून बाहेर पडणे. 1. ऑटोचे बटन ऑटोमध्ये टाकल्यास सर्व सेटिंग सेव्ह होतात. किंवा 2. सर्व सेटिंग झाल्यावर सेट बटन पुन्हा एकदा दाबा, त्यानंतर सेटिंग सेव्ह होतील. 9. मोटर सुरू करणे. ग्रीन बटन ऑन केल्यावर मोटर सुरू होईल. स्क्रीनवर विविध इंडिकेशन्स दिसतील जसे SPC, करंट सेन्सिंग, ऑल टाइमर लाईट इत्यादी. 10. 1. जर तुम्हाला पॅनलमधील कोणतीही सेटिंग नको असेल तर ऑटो पॅनलचे लाल बटन 10 सेकंद दाबून ठेवा. 2. डिस्प्लेवर POF नाव दिसेल. यानंतर तुमचे पॅनल पूर्णपणे बायपास होईल. कोणतीही सेटिंग लागू राहणार नाही. मोटर किंवा पॅनल मॅन्युअली चालू किंवा ऑटो मोडमध्ये सुरू राहील. 11. सेटिंगमध्ये केलेले बदल काढून टाकण्याकरता सेट बटन दाबून ठेवा. त्यानंतर मुख्य सप्लाय पुन्हा चालू करा. त्यानंतर सर्व लाईट चालू होऊन बंद होतील. त्यानंतर सेट बटन सोडून द्या. स्क्रीनवर RST असा मेसेज येईल आणि टायमर बंद होईल. 12. सेटिंगमधून बाहेर पडणे. 1. सर्व सेटिंग झाल्यावर सेट बटन पुन्हा एकदा दाबा, त्यानंतर सेटिंग सेव्ह होतील. किंवा 2. ऑटोचे बटन ऑटोमध्ये टाकल्यास सर्व सेटिंग सेव्ह होतात.